पडलेली आहे त्याचा तुकडा देखील वरती दिसून येतोय आणि अशाच श्रीजी टॉवर जो आहे त्याची ही पार्किंगची लिफ्ट जी आहे ती कोसळलेली बघायला मिळते आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर ही लिफ्ट या ठिकाणी कोसळलेली आहे। आपण बघतोय की गाड्यांचा कशा पद्धतीनं चकडाचूर या ठिकाणी झालेला बघायला मिळतो आहे। आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी गाड्यांची जी आहे ती अवस्था सध्या झालेली बघायला मिळते आहे। अशाच जवळपास 7 ते 8 गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सध्या बघायला मिळतात आणि या ठिकाणी खरं तर काही नागरिकही अडकले होते। एक लहान मुलगा देखील अडकला होता, त्याला काढण्यात आलं असल्याचं सध्या म्हणणं आहे। मात्र अधिकृत आकडा जो आहे तो अजून पोलिसांकडून आलेला नाही आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं अतिशय भयावह ही दृश्य आहे। अतिशय सोसाट्याचा वारा जो आहे तो या ठिकाणी सुटला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर या ठिकाणी जी आहे ती परिस्थिती निर्माण झाली आहे। अख्खा रस्ता जो आहे तो ब्लॉक आहे। सहसा हा रस्ता जो आहे तो नेहमी या ठिकाणी वर्दळ असते, गाड्यांची मोठ्या प्रमाणात जी आहे ती वर्दळ बघायला मिळते। मात्र आपण बघतोय की कशा पद्धतीनं सध्या या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या दबल्या गेलेल्या आहेत। अक्षरशः चेंदामेंदा जो आहे तो गाड्यांचा झालेला बघायला मिळतोय। ती टॅक्सी बघतोय आपण, टॅक्सीमध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी काही लोक होते असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। मात्र टॅक्सीचा देखील या ठिकाणी चेंदामेंदा झालेला आहे। पुढे जर आपण बघितलं तर काही गाड्या सध्या दिसून येत आहेत, मात्र त्यांची देखील अवस्था जी आहे ती अत्यंत वाईट झाली असल्याचं बघायला मिळतं आहे। आपण मागे एका व्हिडिओमध्ये देखील बघितलंय की या ठिकाणी काही लोक अडकली होती, त्यांना काढण्यात या ठिकाणी रहिवासी जे आहेत त्यांनी मोठा पाठिंबा दिलेला आहे, त्या लोकांनी मोठे सहकार्य केलेलं आहे। मात्र काही लोक अजून अडकली आहेत का याचा सध्या शोध जो आहे तो पोलीस आणि फायर ब्रिगेड त्या ठिकाणी घेत असल्याचं बघायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी या ठिकाणी जे आहेत ते तैनात बघायला मिळत आहेत। मात्र आपण जर बघितलं तर अतिशय उंच अशी ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगचं कार पार्किंग जे आहेत ते या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघतोय की त्या ठिकाणी देखील कार पार्किंगचा काही हिस्सा सध्या बघायला मिळतो आहे। रहिवासी परिसर आहे त्याच्यामुळे गाड्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत्या। मात्र या गाड्यांमध्ये काही ड्रायव्हर होते का, काही लोक होते का, खरं तर या संदर्भातलं स्पष्टीकरण पोलीसच अधिकृतरित्या देऊ शकतात। मात्र तत्काळ जो व्हिडिओ बाहेर आला होता त्याच्यामध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती देखील मिळाली होती आणि या ठिकाणी असलेल्या रहिवाशांनी जो आहे तो या अडकलेल्या लोकांना जे आहे ते काढलेलं बघायला मिळतंय। मात्र नजीकच्या रुग्णालयामध्ये देखील काही लोकांना जे आहे ते दाखल केलं असल्याचं दिसून येत आहे। मात्र आपण बघितलं तर अतिशय भक्कम खरं तर ही पार्किंगची व्यवस्था सध्या बघायला मिळते। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात सोसायटीचा वारा जो आहे तो मुंबईमध्ये बघायला मिळाला आणि त्याच्यामुळे खरं तर ही मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्याचं सध्या प्राथमिक दृश्यांमधून जे आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र वैदेही एक अधिकृत आकडा जरी समोर आलेला नसता तरी साधारणतः अंदाज काय आहे किती लोक याखाली अडकलेली होती? कारण आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघतोय रहदारीचा परिसर हा दिसतोय, मोठ्या प्रमाणात गाड्यांची वाहतूक या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच जर आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास 12 ते 13 गाड्या ज्या आहेत त्या अडकल्या असल्याची माहिती मिळते आहे आणि याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 लोक जखमी झाली असल्याची देखील माहिती मिळते आहे। मात्र अजूनही अधिकृत जरी आकडा पुढे आला नसला तरी काही लोकांचा जीव देखील याच्यामध्ये गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा रहिवासी एरिया आहे, खास करून रहदारीचा देखील एरिया आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा मलबा हटवण्याचं कामही तितक्याच मोठ्या प्रमाणात जे आहे ते होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आता NDRFची टीम जी आहे ती या ठिकाणी पाचारित करण्यात आलेली आहे। काही वेळातच NDRF जे आहे ते या ठिकाणी येतील आणि पूर्ण परिस्थितीचा ताबा घेतील आणि कोण आतमध्ये अडकलं आहे का याचा देखील शोध घेतील, कारण की अतिशय गुंतागुंतीची खरं तर या ठिकाणी जे आहे ती एक स्थिती बघायला मिळते आहे। त्याच्यामुळे पोलिसही आत जाऊ शकत नाहीये, रहिवासी आत जाऊ शकत नाही, कोणीही आत जाऊ शकत नाहीये। त्यामुळे नक्की त्यात कोण अडकलं आहे का किंवा कोण त्यामध्ये असण्याची शक्यता आहे का याचा शोध घेण्यासाठी आता NDRF जे आहे ते या ठिकाणी काही वेळेतच दाखल होईल आणि NDRF या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण परिस्थिती ताब्यात घेऊन या ठिकाणी कोणी अडकलंय का याचा अंदाज देखील घेणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। वैदेही पुढे देखील या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।